तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर। निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही। तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राइब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर। त्र्यंबकेश्वर परिसरात वणव्याचा तांडव। अंजनेरी पहाडासह पेगलवाडीत शेकडो हेक्टर वनसंपदा खाक। नमस्कार, मी अमिता गावंडे। कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे। निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात सध्या आगीचे तांडव पाहायला मिळत आहे। गेल्या 2 दिवसांपासून त्र्यंबकेश्वर जवळील पेगलवाडी आणि ऐतिहासिक अंजनेरी पहाडावर लागलेल्या भीषण वणव्यामुळे शेकडो हेक्टरवरील जैवविविधता भस्मसात झाली आहे। वनसंपदेचे झालेले हे नुकसान भरून न येणारे आहे। आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास पेगलवाडी टेकडीवर अचानक वणवा पेटला। पाहता पाहता अर्ध्या किलोमीटरपेक्षा जास्त परिसरात ही आग पसरली। परिसरातील गवत आणि झाडे झुडपे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। विशेष म्हणजे कोणतीही अत्याधुनिक यंत्रणा नसताना स्थानिक नागरिकांनी हातामध्ये झाडाच्या फांद्या घेऊन तब्बल 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली। दुसरीकडे दुर्मिळ वनसंपदेचा वारसा असलेल्या अंजनेरी पहाडावरही वणव्याने कहर केला आहे। सोमवारी सकाळी 11:30च्या सुमारास लागलेल्या आगीत शेकडो हेक्टरवरील जंगली वनस्पती जळून खाक झाल्यात। खरं तर रविवारी रात्री देखील या भागात आग लागली होती, जी वनरक्षक गोविंद काळे आणि स्थानिकांनी वेळीच विझवली। मात्र सोमवारी सकाळी लागलेली आग इतकी भीषण होती की ती आग विझवण्यासाठी वनकर्मचाऱ्यांना आणि गावकऱ्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागला। ही आग विझवण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक गोविंद काळे, हरी निंबेकर, मोहन खोटरे, संजय बदादे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले। अत्यंत दुर्गम आणि अवघड उतारावर ही आग असल्याने ती विझवताना प्रशासनाची मोठी ओढाताण झाली। नाशिक जिल्ह्यासह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गड किल्ले परिसरात वारंवार लागणारे हे वणवे नैसर्गिक आहेत की कुणी मुद्दाम लावतंय, हा आता चिंतेचा विषय बनला आहे। दरवर्षी हजारो हेक्टर वनसंपदा अशा प्रकारे भस्मसात होत असताना या मागच्या खऱ्या सूत्रधारांचा शोध कधी लागणार, असा प्रश्न आता पर्यावरण प्रेमी विचारत आहेत।